तर या ऑपरेशन टायगरची इनसाइड स्टोरी काय सांगते, कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत पाहूया. नोव्हेंबर 2024 मध्ये राज्यात मोठ्या विजयानंतरच ऑपरेशन टायगरची नांदी झाल्याचं पाहायला मिळालेलं. फेब्रुवारी 2025 मध्ये अधिवेशनादरम्यान काही खासदार केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांच्या भेटीला पोहोचले. याच वेळी ठाकरेंच्या खासदारांच्या नाराजीची चर्चा समोर आली. दिल्लीत राऊतांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत आदित्य ठाकरेंनी खासदारांच्या सर्व तक्रारी ऐकल्या. खासदार एकत्र राहण्याच्या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळालं. ऑपरेशन टायगरला त्यामुळे तात्पुरता ब्रेक मिळाला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाकडून अपेक्षित मदत न मिळाल्याची भावना पाहायला मिळालेली. प्रचारात ठाकरे पितापुत्र पुरेसे सक्रिय नसल्याचीही खंत व्यक्त करण्यात आली. तर मातोश्रीवर थेट संपर्क होत नसल्याची आणि तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रारही समोर आली. शिंदेंनी मात्र खासदारांशी संपर्क कायम ठेवला. भाजप नेतृत्वाशी समन्वय साधण्याचाही प्रयत्न केला. 2026 मध्ये ऑपरेशनच्या मग निर्णायक हालचाली सुरू झाल्या. शिंदेंचे दिल्ली दौरेही वाढले. भाजप नेतृत्वाकडून मग हिरवा कंदील मिळाला. तिकडे ठाकरे सावध झाले. मातोश्रीवर त्यांनी बैठकही घेतली. तर 16 जूनला शिंदे तातडीने दिल्लीत गेले. 6 खासदारांना देखील दिल्लीला बोलावण्यात आलं. काही खासदारांसाठी चार्टर्ड विमानाची व्यवस्था करण्यात आली. दिल्लीतील हॉटेलमध्ये शिंदे पितापुत्रांसोबत खासदारांच्या बैठकांचं सत्र पाहायला मिळालं. तर 6 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र पत्र देखील दिलेलं होतं. आणि हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आता समोर येत आहेत.